तुमच्या मालकीचं गावाकडे घर असूनही तुम्ही पोटापाण्यासाठी शहरात राहताय का? तुमचं ते गावाकडचं घर सध्या कुलूपबंद अवस्थेत पडून आहे का? मग सावधान, कारण या घरांसाठी सरकारने आता एक धडाकेबाज योजना आणली आहे. आता जर तुमचं गावात घर रिकामं असेल तर सरकार तुम्हाला लाखो रुपये देणार आहे. हो, तुम्ही अगदी खरं ऐकताय. गावातील त्या रिकाम्या पडलेल्या वाड्यांसाठी, बंद असलेल्या घरांसाठी, जिथे कुणीच राहत नाही, अशा मालमत्तांसाठी सरकार आता थेट रोख मदतीची घोषणा करत आहे. गावागावातील सर्व बंद घरांना या विशेष योजनेचा लाभ मिळणार आहे. एका विशिष्ट सरकारी योजनेच्या माध्यमातून आता या रिकाम्या घरांच्या बदल्यात तुम्हाला पैसे मिळणार आहेत. पण मग ही नेमकी कोणती योजना आहे? सरकार नक्की किती रुपयांची मदत करणार? या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुमचं घर पात्र आहे का? अर्ज नेमका कसा करायचा? ही सगळी गुप्त माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. आजच्या भागात आपण पाहणार आहोत की गावाकडच्या घरांतून नेमकी कमाई कशी होणार आहे. तुमचं घर गावात असेल तर ही सुवर्ण संधी सोडू नका. सरकारने खास तुमच्यासाठी ही योजना सुरू केली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि लक्षपूर्वक पहा, नाहीतर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. तुमचं घर जुनं असो, पत्र्याचं असो, स्लॅबचं असो, किंवा अगदी कौलारू असो, किंवा मग फक्त पडक्या भिंतीच का असेनात, आता त्या भिंती सोन्याच्या होणार आहेत. कारण सरकारने ग्रामीण भागातील घरांच्या नशिबाचा कायापालट करणारा एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय. या योजनेखाली गावातील बंद घरांना मोठा आर्थिक फायदा मिळणार आहे. जर तुम्हालाही हे पैसे मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ अजिबात मिस करू नका, कारण या योजनेची माहिती अजून कोणालाच नाहीये. सरकार अशा योजना गुपचूप काढतं आणि माहिती अभावी सामान्य लोक मागे राहतात. काही मोजके लोकच याचा फायदा लाटतात. म्हणून ही सविस्तर माहिती तुमच्यासाठी घेऊन आलोय. जर गावात घर असेल तर डोळ्यात तेल घालून हा व्हिडिओ पहा. बंद घरांना पैसे मिळणं तुम्हाला कदाचित अफवा वाटेल, पण ही सरकारची अधिकृत योजना आहे. आजच्या काळात पैसा कमावणं किती जिकिरीचं झालंय हे आपल्याला ठाऊक आहे. पण जर आम्ही सांगितलं की तुमचं ते गावाकडचं घर, जे सध्या तुम्ही मुंबई पुण्याला असल्यामुळे रिकामं आहे, किंवा जिथे फक्त तुमचे वृद्ध आईवडील राहतात आणि काही खोल्या रिकाम्या आहेत, तेच घर आता तुम्हाला शहरात बसून लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवून देणार आहे. तुमचा विश्वास बसत नसेल तर सरकारने मांडलेलं हे नवं समीकरण पहा. घर तुमचं आणि पैसा सरकारचा. गावाकडची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणि रिकाम्या मालमत्तांचा वापर करण्यासाठी सरकारने हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आता तुमच्या मनात प्रश्न असतील की योजना नक्की काय आहे, पैसे कधी मिळायला सुरुवात होणार, कोणत्या जिल्ह्यातील घरांना हे पैसे मिळणार, जुनी घरं चालतील का, फॉर्म कुठे भरायचा, यासाठी काही पैसे भरावे लागतात का, किती रुपयांचा फायदा होणार, नोंदणी कुठे करायची आणि कागदपत्र काय लागतात, शहरात राहून हे सगळं कसं मॅनेज करायचं, वीज आणि पाणी बिलाचं काय होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं मी आता सविस्तरपणे देणार आहे. सगळ्यात आधी ही योजना काय आहे आणि पैसे कोणाला मिळणार ते समजून घेऊया. सरकारने या कामासाठी एक विशेष मोठा निधी मंजूर केलाय. गावागावात अशी अनेक घरं आहेत जी वारसा हक्काने मिळाली आहेत, पण राहण्यायोग्य नसल्याने किंवा लोक शहरात गेल्यामुळे ती ओसाड पडली आहेत. अशा घरांना पुन्हा ऊर्जितावस्था देण्यासाठी सरकार आता आर्थिक ताकद देणार आहे. ग्रामीण पर्यटन आणि आपली संस्कृती जपण्यासाठी सरकारने ही जबरदस्त योजना राबवली आहे. तुमचं घर कितीही जुनं असलं तरी सरकार त्याला नवं रूप देणार आणि त्यातून तुम्हाला नियमित उत्पन्न सुरू करून देणार. तुमचं घर जितकं जास्त जुनं तितके जास्त पैसे मिळण्याची शक्यता इथे जास्त आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. दुसरा मुद्दा म्हणजे कोणती घरं पात्र आहेत. जितकं घर पारंपरिक आणि जुनं तितका फायदा जास्त. तुम्ही पाहिलं असेल की गावांमध्ये 100-200 वर्षांचे जुने वाडे आहेत किंवा 50 वर्षांची कौलारू घरं आहेत. तुमचं घर दगडी, मातीचं किंवा कौलारू असेल आणि ते निसर्गाच्या सानिध्यात असेल तर सरकार तुम्हाला पहिले प्राधान्य देणार आहे. गावाकडची जीवनशैली आणि परंपरा टिकवणे हाच या योजनेचा मूळ हेतू आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात, तो म्हणजे पैसे नेमके कसे मिळणार. नीट लक्ष देऊन ऐका, कारण इथून पुढे व्हिडिओचा एकही सेकंड मिस केला तर तुम्ही लाखो रुपयांच्या अनुदानाला मुकणार आहात. सरकार तुम्हाला सुरुवातीलाच तुमच्या जुन्या घराच्या डागडुजीसाठी आणि दुरुस्तीसाठी एक मोठं आणि घसघशीत अनुदान जाहीर करणार आहे. हे अनुदान म्हणजे तुमच्या खिशातून 1 रुपयाही खर्च न करता तुमच्या पडक्या घराला नवं रूप देण्याची सुवर्ण संधी आहे. पण ही तर फक्त सुरुवात आहे. एकदा का तुमचं घर राहण्यायोग्य झालं की त्याला अधिक सुसज्ज आणि आलिशान बनवण्यासाठी सरकार तुम्हाला मुद्रा योजनेच्या माध्यमातून तब्बल 10 लाख रुपयांपर्यंतचं बिनव्याजी कर्ज मिळवून देणार आहे. विचार करा, 10 लाख रुपये, आणि तेही 1 रुपया व्याज न भरता. आजच्या काळात असं कर्ज सावकार सोडा, सख्खा भाऊही देत नाही. याचा अर्थ असा की तुमच्या त्या गावाकडच्या मातीच्या किंवा कौलारू घराला आता खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस येणार आहेत.
ते जुनं मोडकळीस आलेलं घर आता तुमच्यासाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी ठरणार आहे. पण मित्रांनो, हे पैसे हवे असतील तर तुम्हाला एक महत्त्वाची अट पूर्ण करावी लागेल. ती म्हणजे घराची अधिकृत नोंदणी. जर तुम्ही आता नोंदणी करायला उशीर केला तर या योजनेचा कोटा संपून जाईल आणि मग तुम्ही फक्त हात चोळत बसून राहाल. या नोंदणीसाठी तुम्हाला तुमच्या घराचा ताज्या तारखेचा 7/12 उतारा किंवा तुमच्या ग्रामपंचायतीचा मालमत्ता पत्रकाचा दाखला हाताशी ठेवावा लागेल. कागदपत्रांची जुळवाजुळव आजच करायला घ्या, कारण शेवटच्या क्षणी धावपळ झाली तर तुमचं नाव या यादीतून कट होऊ शकतं. या योजनेचं वैशिष्ट्य असं की तुम्हाला तुमच्या या घरासाठी एक हक्काचा केअरटेकर म्हणजेच काळजी घेणारा माणूस नेमावा लागणार आहे. यामुळे तुमच्या गावातील एखाद्या गरजू तरुणाला काम तर मिळेलच, पण तुमच्या घराची राखणही होईल. आता तुम्हाला वाटत असेल की घर मोठं केलं तर वीज बिल आणि पाण्याचा खर्च वाढेल, तर अजिबात घाबरू नका. तुमच्या या स्वप्नवत घरासाठी येणाऱ्या वीज आणि पाणी बिलावर सरकार तब्बल 80% भरघोस सबसिडी देणार आहे. म्हणजे 100 रुपयांचं बिल आलं तर तुम्हाला फक्त 20 रुपये भरायचे आहेत. एवढंच नाही तर पर्यावरणाचं रक्षण व्हावं आणि तुमचं घर स्मार्ट व्हावं म्हणून सरकार स्वतःहून तुमच्या छतावर सोलार पॅनलची सोय करून देणार आहे. विचार करा, फुकटची वीज, फुकटचं पाणी आणि वरून सरकारकडून लाखो रुपये. ही योजना म्हणजे सामान्यांसाठी लॉटरीच आहे. आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की अहो, पण यातून नक्की पैसे कसे तयार होणार? तर त्याचं उत्तर आजच्या बदलत्या जीवनशैलीत दडलं आहे. आजकालच्या शहरातल्या सिमेंटच्या जंगलात, प्रदूषणात आणि धावपळीच्या आयुष्यात जगणाऱ्या लोकांना आता मनाला शांतता हवी आहे. लोकांना आता त्या मोठ्या हॉटेल्समधल्या AC रूम्सपेक्षा गावाकडच्या थंडगार ओसरीवर बसणं, जमिनीवर बसून पंक्तीमध्ये जेवणं आणि विशेषतः चुलीवरचं अस्सल गावरान जेवण जेवायला जास्त आवडतं. शहरातल्या गडबडीपासून दूर, पक्ष्यांच्या किलबिलाटात आणि मातीच्या वासात शांत झोप घेण्यासाठी लोक लाखो रुपये खर्च करायला तयार आहेत. याच लोकांच्या मानसिकतेचा आणि आवडीचा विचार करून सरकारने ही होमस्टे योजना अत्यंत प्रभावीपणे राबवण्याचं ठरवलं आहे. या योजनेअंतर्गत तुमच्या त्या साध्या घराचं रूपांतर एका आलिशान पर्यटन केंद्रामध्ये होणार आहे. हे केवळ काही दिवसांचं धोरण नसून सरकारचं हे अत्यंत दीर्घकाळाचं नियोजन आहे. तुमचं घर आता फक्त एक वास्तू राहणार नाही, तर ते एक टुरिस्ट हॉटस्पॉट म्हणून ओळखलं जाईल, जिथे देश विदेशातील पर्यटक येऊन राहतील आणि तुम्हाला घर बसल्या भाड्याच्या स्वरूपात प्रचंड उत्पन्न मिळेल. आता हे सगळं प्रत्यक्षात कसं उतरवायचं? जर तुम्हाला खरोखरच तुमचं घर या होमस्टे योजनेत सामील करायचं असेल तर तुम्हाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ म्हणजेच MTDC किंवा भारताच्या पर्यटन विभागाकडे अधिकृत नोंदणी करावी लागेल. पण लक्षात ठेवा, ही संधी मर्यादित काळासाठी आहे. जर तुमचं घर निसर्गरम्य ठिकाणी असेल, एखाद्या डोंगराच्या कुशीत असेल, नदी ओढ्यांच्या किंवा पाण्याच्या साठ्याच्या जवळ असेल तर तुम्ही नशीबवान आहात, कारण अशा घरांना सरकार प्रीमियम दर्जा देतं आणि तिथे पर्यटकांची रांग लागते. तुमच्या घराच्या आसपास जर हिरवळ असेल किंवा जुनी झाडं असतील तर तुमच्या अर्जावर लगेच शिक्कामोर्तब होईल. अशा ठिकाणच्या घरांना सरकार प्राधान्याने निधी वाटप करत आहे. तुम्ही अजूनही विचार करत बसलात तर तुमच्या शेजारचा माणूस बाजी मारून नेईल. त्यामुळे वेळ वाया न घालवता तातडीने तुमच्या जिल्ह्याच्या किंवा जवळच्या पर्यटन विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधा आणि या योजनेची अधिक माहिती घ्या. प्रेक्षकांनो, इथे तुम्ही या योजनेची तांत्रिक माहिती ऐकली, पण एक गोष्ट इथं लक्षात घ्या की आमच्या टीमने स्वतः ग्रामीण भागात फिरताना पाहिलंय की वाडवडिलांची घरं कशी ओसाड पडली आहे. शहरात आपण भाड्याच्या घरात राहतो किंवा हप्ते भरतो, पण गावाकडची ती लाखो रुपयाची मालमत्ता फक्त धूळ खात पडली आहे. ही योजना म्हणजे केवळ पैसे मिळण्याचं साधन नाहीये, तर आपल्या मातीशी पुन्हा जोडलं जाण्याची एक सुवर्ण संधी आहे. अनेक जण विचार करतात की हे सगळं कागदावरच असेल, पण तसं नाहीये. जर तुम्ही योग्य पाऊल उचललं तर तुमचं ते बंद घर तुमच्या पुढच्या पिढीसाठी उत्पन्नाचं साधन बनू शकतं. आता लक्ष देऊन ऐका, तुम्हाला नेमकं काय करायचंय, गोंधळून जाऊ नका. मी तुम्हाला साध्या 5 स्टेप सांगतो. पहिली स्टेप, सगळ्यात आधी तुमच्या घराचा 8 आणि 7/12 उतारा काढून घ्या. त्यावर तुमचं नाव अपडेटेड आहे का ते तपासा. जर वारसा हक्कात असेल तर वारस नोंद पूर्ण करून घ्या. दुसरी स्टेप, तुमच्या घराचे 4ही बाजूचे चांगले फोटो आणि एक छोटा व्हिडिओ काढून ठेवा. सरकारला अर्ज करताना तुमचं घर निसर्गाच्या किती जवळ आहे हे दाखवणं खूप गरजेचं असतं. तिसरी स्टेप, तुम्हाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ म्हणजे MTDC च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन होमस्टे नोंदणीसाठी अर्ज करायचा. तिथे न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करा. चौथी स्टेप, जर तुम्हाला 10 लाखाच्या बिनव्याजी कर्जाची गरज असेल तर तुमच्या जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेत जसे SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक
आज याच्यामध्ये जाऊन तुम्ही मुद्रा योजनेअंतर्गत पर्यटन व्यवसायाच्या कर्जाची चौकशी करा. 5वी स्टेप, तुमच्या ग्रामपंचायतीकडून ना हरकत दाखला घ्या, जेणेकरून तुम्हाला NOC मिळेल. हे कागदपत्र तुमच्या अर्जाला मजबूती देतं. एक महत्वाची टीप, हे अनुदान मर्यादित आहे, आधी येईल त्याला प्राधान्य असं याचं स्वरूप आहे. अनेक लोक फक्त व्हिडिओ पाहतात आणि सोडून देतात, म्हणजे खरोखर कृती करतात तेच फायद्यात राहतात. जर तुमच्या घराच्या आसपास एखादं छोटं मंदिर असेल, धरण किंवा हिरवीगार शेती असेल तर त्या गोष्टी अर्जात ठळकपणे नमूद करा. पर्यटकांना तेच हवं असतं. आणि हो, वीज बिलाच्या सवलतीसाठी रूफटॉप सोलर म्हणजे PM सूर्य घर योजनेसाठी अर्ज करून टाका, म्हणजे तुमचं घर पूर्णपणे स्मार्ट होईल. तुम्हाला या प्रक्रियेत कुठलीही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या गावाचं आणि जिल्ह्याचं नाव लिहून तुमचा प्रश्न विचारा. मी प्रत्येक कमेंट वाचून तुम्हाला योग्य दिशा दाखवण्याचा प्रयत्न करेल. हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून आपल्या मराठी माणसाचा फायदा होईल. माहिती आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.